नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण मराठी व्याकरणामधला प्रयोग या घटकाचा अभ्यास करणार आहोत। तर मराठी व्याकरणामधला प्रयोग हा जो घटक आहे, हा घटक प्रत्येक परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचा आहे। त्यामध्ये 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, प्रज्ञाशोध परीक्षा या परीक्षांमध्ये तसेच सरळ सेवेच्या सर्व परीक्षांसाठी हा घटक खूप महत्त्वाचा आहे। म्हणजे सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने प्रयोग या घटकावरती प्रश्न हे विचारले जातात। म्हणून आज आपल्याला प्रयोग या घटक शिकायचा आहे। तर प्रयोग म्हणजे काय, तर प्रयोग कशाला म्हणतात, तर वाक्यात कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाच्या रूपाची जी ठेवण, रचना किंवा योजना असते तिला व्याकरणामध्ये प्रयोग असं म्हणतात। प्रयोग हा जो घटक शिकायचा असेल तर आपल्याला तो ओळखण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। तर त्यामध्ये आपल्याला कर्ता, कर्म आणि क्रियापद हे ओळखणं गरजेचं आहे। कर्ता आणि कर्म हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे। त्यानंतर क्रियापद कर्त्याच्या व कर्माच्या लिंग, वचन व पुरुषाप्रमाणे बदलते की नाही हे पाहावे लागते। तर प्रयोग ओळखण्याच्या ह्या महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत। तर प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार मानले जातात। त्यामध्ये पहिला कर्तरी प्रयोग, दुसरा कर्मणी प्रयोग आणि तिसरा भावे प्रयोग। तर आज आपण प्रथम कर्तरी प्रयोग शिकणार आहोत। जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। तर पहिला प्रयोग आहे कर्तरी प्रयोग। तर इथे आपल्याला प्रयोगाचं उदाहरण दिलेलं आहे कर्तरी प्रयोगाचं, महेश चेंडू खेळतो। तर या वाक्यामध्ये प्रथम आपल्याला कर्ता आणि कर्म हे ओळखून घ्यायचं आहे आणि क्रियापद सुद्धा ओळखायचं आहे। तर या वाक्यामध्ये खेळतो हे क्रियापद आहे आणि इथे आपल्याला कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं, तर क्रियापदाच्या मूळ धातूला नारा, नारी हे प्रत्यय जोडून कर्ता ओळखायचा। तर आता इथे खेळतो या क्रियापदाचा मुख्य धातू कोणता आहे किंवा मूळ धातू कोणता आहे, तर खेळ। तर खेळ या शब्दाला नारा, नारी जोडलं तर आपण काय मिळणार आहे, आपल्याला कर्ता मिळणार आहे। म्हणून खेळणारा कोण असा प्रश्न जर आपण विचारला तर खेळणारा कोण आहे, तर महेश आहे। तर महेश हे काय झालं, कर्ता झालं। या वाक्यामध्ये महेश हा कर्ता झाला। ले, ल्याली हे जर प्रत्यय जोडले तर खेळलेला काय आहे, तर चेंडू आहे। किंवा इथं असाही प्रश्न विचारू शकतो आपण, खेळण्याची क्रिया कोणावर झालेली आहे, तर खेळण्याची क्रिया ही कोणावर झाली, तर चेंडूवर झाली। म्हणजे हे काय झालं, कर्म झालं। तर ह्या वाक्यामध्ये आपल्याला महेश हा कर्ता मिळाला, चेंडू हे कर्म मिळालं आणि खेळतो हे काय आहे, क्रियापद आहे। तर यावरून आपल्याला कर्तरी प्रयोग ओळखायचा आहे। जर कर्तरी प्रयोग जर आपल्याला ओळखायचा असेल तर कर्त्यानुसार जर आपलं हे क्रियापद बदलत असेल, कर्त्यानुसार जर क्रियापद बदलत असेल तर काय होतो, तो कर्तरी प्रयोग होतो। लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे जर क्रियापद बदलत असेल तर इथे काय होतो, कर्तरी प्रयोग होतो। आता इथे महेश काय आहे, कर्ता आहे। जर आपण इथे लिंग बदललं त्याचं, तर लिंग समजा इथं आपण त्याचे उदाहरण घेऊ, लिंग आणि वचन पुरुषाप्रमाणे त्याचे लिंग घेऊन आपण वाक्यामध्ये दुसरे वाक्य लिहून घेऊ। तर इथे नेहा चेंडू खेळते, तर महेशच्या जागी इथं लिंग बदललं आहे, इथं नेहा घेतला आहे। तर नेहा चेंडू खेळते, तर इथं काय झालं, क्रियापद हे बदललं। त्यानंतर आपण इथे जर वचनानुसार जर इथं जर बदल केला तर मुले चेंडू खेळतात, तर इथं काय होतं, हे क्रियापद बदलतं। त्यानंतर इथं मी चेंडू खेळतो, मी चेंडू खेळतो, तर इथे सुद्धा काय होतं, क्रियापद हे बदलतं। म्हणजेच कर्त्याच्या वचन पुरुष लिंगाप्रमाणे क्रियापद इथं बदलतं। म्हणून हा काय आहे, कर्तरी प्रयोग आहे। तर कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा, तर कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे जर क्रियापद बदलत असेल तर कर्तरी प्रयोग होतो। तर कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार आहेत, एक सकर्मक कर्तरी प्रयोग आणि एक अकर्मक कर्तरी प्रयोग। तर पहिला प्रयोग आहे सकर्मक कर्तरी प्रयोग। तर यामध्ये क्रियापद हे कर्मासह असते, क्रियापद हे कर्मासह असते। उदाहरणार्थ निखिल पाणी आणतो, तर यामध्ये आणणारा कोण आहे, तर निखिल आहे। म्हणजे इथं कर्ता आहे आणि आणण्याची क्रिया कोणावर झालेली आहे, तर पाण्यावर झालेली आहे। म्हणजेच हे काय आहे, कर्म आहे। म्हणजे सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये कर्म हे क्रियापदासह येते किंवा क्रियापद कर्मासह असते। त्यानंतरचा आहे अकर्मक कर्तरी प्रयोग। तर अकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद कर्मविरहित असते, म्हणजे त्या वाक्यामध्ये कर्म हे नसते। म्हणून तो काय असतो, अकर्मक कर्तरी प्रयोग असतो। आणि ज्या वाक्यामध्ये कर्म असते तो सकर्मक कर्तरी प्रयोग असतो। तर आता इथे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे, तो रडतो।
तर रडणारा कोण आहे तर तो आहे आणि रडण्याची क्रिया कोणावर झालेली आहे तर त्याच्यावरच झालेली आहे. म्हणजेच ह्या वाक्यामध्ये कर्म नाहीये म्हणून तो अकर्मरी कर्तरी प्रयोग आहे. आता आपण कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा हे सविस्तर शिकलेलो आहोत. पण कर्तरी प्रयोग ओळखण्याच्या काही खुणा ह्या जर लक्षात ठेवल्या तर आपल्याला परीक्षेमध्ये कमी वेळ लागणार आहे. म्हणून कर्तरी प्रयोग ओळखण्याच्या ह्या खुणा लक्षात ठेवायच्या. तर पहिली खुण आहे वाक्य हे वर्तमान काळी असते. तर कर्तरी प्रयोगाचं जे वाक्य दिलेलं असतं ते नेहमी वर्तमान काळातच असतं. कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्त्याला कोणताच प्रत्यय नसतो. आणि तिसरा आहे कर्माला असतो किंवा नसतो. या तिन्ही खुणा कर्तरी प्रयोगाच्या आहेत, या लक्षात ठेवायच्या. यावरून आपण 2 ते 3 सेकंदामध्ये कर्तरी प्रयोगाचं वाक्य हे ओळखू शकतो. प्रकारे आज आपण प्रयोग या घटकामधील कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा हे शिकलेलो आहोत. तर पुढील भागामध्ये आपण कर्मणी प्रयोग व भावे प्रयोग कसा ओळखायचा हे शिकणार आहोत. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.